मित्रांनो, नुकतीच एक बातमी ऐकली. डिफेन्समध्ये म्हणजे इंडियन आर्मीमध्ये ज्या सैनिकांना आपण नेहमीच सॅल्यूट करत असतो, त्यांच्यामध्ये एका जवानाने आपल्या सीओला गोळी घातली. खरं तर ही घटना का घडली याचं विश्लेषण खूप विचारवंत करत राहतील. याचे सात पडसाद पेपरमधनं उमटतच आहेत. पण याच्या खोलात जाणं हे किती गरजेचं आहे. आता ज्या जवानांनी गोळी घातली त्याने इन्क्वायरीमध्ये सरळ सरळ सांगितलं की मला सुट्टी हवी होती आणि 8 महिने मी मागं लागलो होतो आणि 8 महिन्यात मला नको तितका मानसिक त्रास दिला गेला आणि त्या अधिकाऱ्यांनी त्याच्या अधिकारी पदाला न शोभेल अशी वक्तव्य केली, असे शब्द वापरले आणि अक्षरशः त्यांनी सांगितलं की तू माझ्या पाया पडलास, मेरे पैर पकड़ेगा, भीख मांगेगा विनती करके, तब जाके मैं तुझे लीव दूंगा. अशी जर वक्तव्य अधिकारी पदावर असलेला व्यक्ती करत असेल तर त्याची मानसिकता आधी तपासण्याची गरज आली आहे. तुम्हाला प्रमोशन्स दिली जातात, सर्व सक्षमता पाहूनच दिली जातात. असे प्रसंग उद्भवू शकतात. तेव्हा तुमची मानसिक शक्ती, तुमची सहनशक्ती, तुमचा संयम हा तुम्हाला ठेवता आलाच पाहिजे. सबऑर्डिनेटकडनं काम करून घेण्याची एक वेगळी हातोटी असते, पण तो पण एक माणूस आहे हे कधीही विसरता कामा नये. हे साधं जीवनातलं तत्व आहे. त्याच्याकरता मला नाही वाटत की फार मोठं कोणतं ट्रेनिंग घ्यावं लागतं. म्हणजे एव्हरी ॲक्शन हॅज इट्स ओन रिॲक्शन. हे जे आहे ते शाबित होत जातं. याचा अर्थ असा नाही की मी त्या जवानाचं समर्थन करतोय. मी समर्थन त्यांनी केलेल्या गोष्टीचं नक्कीच करणार नाही, कारण या गोष्टीतनं 2 कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. एक तर त्या जवानाचं करिअर पूर्ण बर्बाद झालंय, म्हणजेच त्याच्या आईवडिलांची स्वप्न धुळीस मिळाली आहेत, आणि एक अधिकारी पदावर पोचलेला आपण सैन्यातला अधिकारी गमावलाय, त्याच्याही कुटुंबाची वाताहत झाली आहे. मग असे प्रसंग टाळता येतील का याच्यावर सखोल विचार, आणि मग याला नक्की रेमेडी काय आहे, नक्की याच्यासाठी उपाययोजना कोणत्या केल्या पाहिजेत याच्याबद्दलही नक्कीच विचार होणार आहे. सर्व अधिकाऱ्यांची, सर्व मंत्रालयांची मीटिंग याबाबत झालीच असणार आहे. असाच एक प्रसंग पोलीस दलामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यात पण घडला होता. तो खून खटला खूप गाजला होता. इथे तर एकाच ऑफिसरला गोळी घातली आहे, पण सोलापूर जिल्ह्यात घडलेली पंढरपुरातील घटना पाहिली तर त्यावेळेस त्या मानसिक त्रासाचे परिणाम ज्या हेड कॉन्स्टेबलनी अधिकाऱ्यांना गोळ्या घातल्या त्याला किती प्रमाणात मानसिक त्रास झाला असेल याचाही विचार नक्कीच केला जावा. मग कुठेतरी ब्रिटिश रूलर्स गेल्यानंतर सुद्धा जर एखादा अधिकारी, खातं कोणतंही असो, जर तो स्वतःला हुकुमशहा समजत असेल तर त्याला नक्कीच हाताखालच्या लोकांकडनं अशा पद्धतीने भोगावं लागू शकतं.
याची जाण प्रत्येकाने ठेवावी. मग आता हे पोलीस खातं, लष्कर इथंच हे घडतंय का? दुसरी अनेक खाती आहेत जिथं अशा घटना घडल्यात, काही बाहेर आल्यात, काही आतल्या आत दडपल्या गेल्यात. ज्या ठिकाणी हायली क्वालिफाईड लोक काम करतात त्या ठिकाणी सुद्धा एक सबऑर्डिनेट अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याला रजा मिळाली नाही म्हणून चापट मारू शकतो. मग त्या खात्यात हत्यार बाळगण्याची परवानगी नाही. मग ती चापटच्या ऐवजी जर पिस्तूल बाळगण्याची परवानगी असती तर नक्कीच गोळी घातली गेली असती. म्हणजे तुम्ही असंही म्हणू शकत नाही की त्या जवानाचं शिक्षण थोडं कमी होतं आणि मग तो मानसिक त्रास सहन नाही झाला, रागाच्या भरात त्यांनी केलं. अरे पण त्या अधिकाऱ्याचं शिक्षण जास्त आहे ना, अतिशय चांगल्या प्रकारे त्याला ट्रेनिंग दिलेलं असतं. मग त्यांनी इतकी रफ लँग्वेज का वापरायची? आज शोकांतिक आहे, जी माणसं आपला जीव धोक्यात घालून देशाची रक्षा करण्याचं स्वप्न बघत जे जवान सैनिक म्हणून दाखल होतात त्यांना जर अंतर्गतरित्या त्यांचं खच्चीकरण करून नको ती फिल्दी लँग्वेज वापरून त्यांच्या आईबापांचा उद्धार केला जात असेल आणि जर प्रांतवादाप्रमाणे काही जवानांवर जर अन्याय होत असेल तर अशा अधिकाऱ्यांना वटणीवर आणलं पाहिजे, हेही नक्की आहे. प्रत्येक सबऑर्डिनेट कुठलंही खातं असू द्या, तो एक माणूस आहे. मग तो स्वीपर असू द्या, तो चौकीदार असेल, तो माळी असेल, आणि तुम्ही कोणत्याही अधिकारी पदावर जर असाल आणि ते जर तुमचे सबऑर्डिनेट म्हणून काम करत असतील तर तुम्हाला तुमच्या मनातलं माणूसपण कधीही हरवून न देता त्यांच्याशी वागता आलं पाहिजे. हे नक्की मला इतकाच संदेश सर्वांसाठीच द्यायचा होता. त्या जवानाने नक्की क्राईम केला आहे, गोळी घातली आहे, 2 कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, त्याचं समर्थन कधीच नाही. जे काही कायद्याच्या चौकटीत असेल ते होईल, पण अशा घटना वारंवार घडू नयेत याच्यासाठी उच्च पातळीवरती हालचाली होऊन तशा डायरेक्शन्स प्रत्येक खात्यामध्ये दिल्या गेल्या पाहिजेत. आर्मीमध्ये घडतंय आणि इतर ठिकाणी घडत नाही, पोलीस खात्यात घडतंय आणि इतर खाती शांत असतील असं नाही आहे मित्रांनो. ही घटना कोणत्याही खात्यात घडू शकते, फक्त त्याची इंटेन्सिटी कमी जास्त असू शकेल. मग हे झालंच नाही पाहिजे एवढीच आपण प्रार्थना करूयात आणि काहीतरी नक्की सुधारणा व्हावी याकडे पण उच्च पातळीवरती लोकांनी लक्ष घालून याच्यामध्ये नक्की सुधारणा घडवावी हीच विनंती.